घरामध्ये भरपूर नवीन कामं सुरू आहे। त्यामध्ये वस्तूंची खरेदीसुद्धा चालू आहे आणि झाडांना आलेली फुलं त्यांच्यासाठी मी कोणती खतं वापरली होती आणि कशा प्रकारे काळजी घेतली होती, त्यामुळे गुलाबाला आज भरपूर फुलं लागलेली आहेत। आणि सोमवती अमावस्येची पूजा मी कशा प्रकारे केली, अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। गुलाब कुठलाही असो, आपण त्याची काळजी जर नीट घेतली तर आपल्या झाडाला भरपूर फुलंही आपल्याला बघायला मिळतात। तर बघा, मी झाडासाठी काय केलं होतं, तर केळीचं सालसुद्धा आपण गुलाबाच्या झाडामध्ये वापरू शकतो किंवा इतर झाडांसाठी खतं म्हणून त्याचा उपयोग करू शकतो, किंवा निर्माल्य म्हणा आणि झाडांचा पालापाचोळा यापासून आपण घरीच चांगल्या प्रकारे खतसुद्धा बनवू शकतो। किंवा तुम्ही सुकलेला जो पालापाचोळा आहे किंवा भाजीपाला आहे तो कुंडी भरत असताना जर टाकला आणि केळीची सालसुद्धा बरं का त्यामध्ये सुकवलेली असो अथवा ओली असो, त्यामुळे सुद्धा आपल्या झाडाला खूप सुंदर फुलं आपल्याला बघायला मिळतात। दर 2 महिन्यांनी म्हणा 3 महिन्यांनी आपण झाडांची काळजी अशी घ्यावी जेणेकरून आपल्या झाडाला अशा प्रकारे फुलं आपल्याला बघायला मिळतात। तर आज त्याच्यामध्ये विचार चालू होता, म्हणजे आमचं असं रुटीन चालू आहे की कामं पण करायची आणि खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवायचे। त्यामध्ये रसगुल्ला बनवायचा विचार केला आणि लिटरभर दूध आणलं, त्यापासून घरीच पनीर बनवलं आणि रसगुल्ला बनवायला सुरुवात केली। आणि मेनू भाजीचं काय करायचं बरं, तर काजू करी बनवायचा विचार केला। अगदी साधी सिंपल भाजी बनवायची होती, त्याकरिता अशा प्रकारे वाटण बनवण्यासाठी तयार करून घेतलं आणि त्याचं छान वाटण तयार केलं आणि फोडणीला घातली काजू करीची भाजी। तर बघा, आज विचार केला की आज कुठली भाजी बनवूया, कारण सध्या काय झालेलं आहे, काम खूप वाढून गेलं आहे घरातलं, कारण वेगवेगळ्या वस्तूंचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मार्केटला जायला सुद्धा वेळ मिळत नाही, तर भाजीपाला सुद्धा आणता येत नाही। कडधान्य तर आपण खाऊन किती खाणार बरं, तर म्हटलं चला आज आपण काजू करी बनवूया। तर अशा प्रकारचं वाटण तयार करून घेतलं। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रसगुल्लासुद्धा बनायला सुरुवात झालेली आहे। तर हे दोन्ही अशा प्रकारे कामं सुरूच होती। त्याच्यामध्ये काही वस्तू ज्या खरेदी केलेल्या आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे लायटर आलेलं आहे। तर हे चार्जिंगवर चालणारं लायटर आहे। तर चार्ज केलं म्हणजे हे लायटर आपण वापरू शकतो, अगदी कमी किमतीमध्ये छान मिळालेलं आहे। तर याचा उपयोग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, पूजेकरता बऱ्याच ठिकाणी यूज केलेला आहे। आणि आजची देवांची देवपूजा अशा प्रकारे झालेली आहे। तर घरचीच फुलं वापरून मी देवपूजा केलेली आहे बरं का। आज झाडांना भरपूर छान सुंदर फुलं लागलेली होती, तर म्हटलं चला आपण आज हीच देवांना अर्पण करूया। तर सकाळची माझी ही देवपूजा अशी झालेली आहे। तर बघा, शॉर्ट व्हिडिओज जे असतात मी रेग्युलरमध्ये टाकत असते, त्याच्यामध्ये दाखवते मी काय करते। तर चला आज बघूया, मी जे मेन काम करायचं होतं ते म्हणजे टाकीला कव्हर बनवायचं होतं। खरं तर हे नेटचं कापड 3-4 महिन्यापूर्वीच आणलेलं होतं आणि उन्हाळ्याकरताच आणलेलं होतं बरं का टाकीला कव्हर बनवायला, पण वेळ मिळाला नाही। तर चला म्हटलं आज आपण टाकी स्वच्छ करून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्याला कव्हरसुद्धा घालूया। तर बघा, टाकी स्वच्छ करण्यासाठी आम्ही ही युक्ती वापरलेली आहे। तर असंच मी यूट्यूबला बघितलं होतं की कशा प्रकारे आपण ती धुवू शकतो, कारण मध्ये उतरायची सुद्धा आवश्यकता नसते आणि आपण अशा पाईपच्या साहाय्याने आणि घरच्या घरी बॉटलच्या साहाय्याने एक वस्तू बनवायची आणि त्याच्याद्वारे आपण अशा प्रकारे आपली टाकी ही स्वच्छ करू शकतो। तर बघा, पिण्याचं पाणी आणि बोरिंगचं पाणी दोन्ही आमच्या टाकीमध्ये असतं, म्हणून अशा प्रकारे त्याच्यातून घाण निघालेली आहे। तर बिस्लरीची बॉटल वापरून अशा प्रकारे पाईपला आपण हे जे झाकण असताना ती पुढची बाजू कट करून अशा प्रकारे लावून घ्यायची आणि थोडं कट मारलेलं आहे बॉटलला फक्त, आणि बस ही बाजू मध्ये टाकायची आणि पाईपला जोडायचं। आणि ज्यावेळेस पाईपला आपण जोडतो आणि मध्ये टाकीत टाकायचं असतं त्यावेळेस आपल्याला सारखी लेवल करावी लागते पाण्याची, म्हणून आम्ही पुढे दाखवूच तुम्हाला की मग्ग्याच्या साहाय्याने आम्ही याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। एका बाजूने पाणी टाकायचं आणि दुसऱ्या बाजूने धरून ठेवायचं आणि दोन्ही लेवल सारखे आल्या का तेव्हा आपण या टाकीमध्ये हे टाकायचं आणि आपोआप बाहेर पाणी निघायला सुरुवात होते। आपल्याला म्हणजे तोंडाला लावून पाणी ओढण्याची सुद्धा आवश्यकता नसते। तर आपण अशा युक्ती वापरून बघा आपण बरीचशी कामही करू शकतो। तर आम्ही यूट्यूबला बघूनच अशा प्रकारे आमची ही पाण्याची टाकी स्वच्छ करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, जी घाण पाणी होतं ते टाकल्यामुळे झाडांच्या आजूबाजूला सुद्धा ते साचलेलं आहे। तर हे सुद्धा मला स्वच्छ करायचं होतं। चला आता आपण 20 मिनिटं स्वच्छ करूया आणि चला बघा किती स्वच्छ झालेलं आहे ना। तर गेला वेळ माझा, पण सारी स्वच्छता खूप छान प्रकारे झाली बरं का। सध्या पाऊस हळूहळू थेंब पडतो, पण झाडांना पाणी तर मिळत नाही एवढं पाहिजे तसं, पण खरं पाणी तर द्यावं लागतं ना। तर माझं हे सुद्धा काम आज पूर्ण झालेलं आहे।
तर आपण थोड्या वेळातच बघू मी टाकीला कवर कसं केलेलं आहे. खरं तर मी बनवताना दाखवलं नाही, कारण मला ते शक्य झालं नाही, कारण कपडा एवढा मोठा होता आणि तो ठेवायचा कसा आणि दाखवायचं कसं हे काही जमलं नाही मला. पण मी सांगू शकेल तुम्हाला मी कशाप्रकारे शिवलेलं आहे. तर याच्या आधीसुद्धा मी एक साडीचं कवर शिवलं होतं पिण्याच्या टाकीला. पण म्हटलं चला आपण आज मेन जे टाकी आहे आपली वरती स्लॅपवर असते, उन्हामध्ये असते, ते तिला अशा प्रकारे आम्ही कवर शिवून घेतलेला आहे. तर थोडं मोठं शिवलं मी शिवताना. वरचा जो गोल भाग आहे तो संपूर्ण घेतला, चौकोन घेतला सुरुवातीला आणि त्याला नॉर्मलचा असा मी गोल आकार दिलेला आहे, जास्त नाही दिला. आणि त्याच्यानंतर बांधण्यासाठी एका साईडनी 3 नॉट बांधलेले आहेत आणि या साईडनी बघा पाईपांना होल पाडून ते पाईप टाकून घेतले आणि अशा प्रकारे म्हणजे खरं 3-4 वेळेस मला इथे थोडंसं कापड कमी पडलं म्हणून त्याला मी शिवलेलं आहे आणि पूर्ण असं कवर तयार केलेलं आहे. तर वरचा एक पार्ट आणि खालचा एक पार्ट, फक्त 2च पार्ट खरं त्याचे असतातच. अगदी सोप्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे पाण्याच्या टाकीचं कवर रेडी झालेलं आहे. तर मी या पाण्याच्या टाकीचं कवर लवकर शिवलं असतं तर आमचं झाकण वाचलं असतं, कारण वादळ आल्याने वादळामध्ये आमच्या टाकीचं झाकण उडून गेलं आणि झाकण नसल्यामुळे खरं मला लवकरात लवकर म्हटलं चला आपण आज करूया. तर हे अशा प्रकारे टाकीचं कवर शिवून झालेलं आहे. त्याच्यानंतर दरवाजाचं काही साहित्य आणलेलं आहे. त्यानंतर पुढील जी वस्तू आहे ते म्हणजे एक प्रकारचं हे डेकोरेशनचंच आहे आणि गार्डन रिलेटेड आहे. तर गार्डनसाठी म्हणजे आपण सुंदर दिसण्यासाठी म्हणा, आपण बऱ्याचशा ठिकाणी याचा वापर करू शकतो. तर मी हे जे बघितलेलं आहे तर मिशो ॲपवर बघितलं आणि मला खूप आवडलं होतं. बऱ्याच दिवसातून इच्छा होती की अशा प्रकारे आपण हे कंपाऊंड घेऊया. तर मी याला कंपाऊंडच म्हणते, तुम्ही काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अगदी म्हणजे ज्यावेळेस आम्ही घेतलं हे तर वाटत होतं कसं निघतं आणि कसं नाही, पण खूप सुंदर निघालेलं आहे आणि क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे. तर हे 4 पार्ट आलेले आहेत. तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला हवं त्या ठिकाणी आपण ते वापरू शकतो. तर मी आज काही दाखवणार नाही मी ते कुठे लावणार आहे, कारण सध्या माझ्याकडे वेळ नाही. जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी हे कुठे लावणार आहे. तर अशा प्रकारचं आहे आणि फायबरचं आहे. अगदी क्वालिटी चांगली आहे, टिकाऊ आहे आणि खूप भारी वाटलं. 4 पार्ट निघालेले अशा प्रकारे आहे आणि ते आपण नंतर लावताना जोडून घ्यायचे असतात. तर अशा प्रकारची ही छोटीशी खरेदी मी केलेली आहे. जे महत्त्वाचं काम आम्हाला करायचं आहे त्याकरिता भरपूर साहित्य आणून घरात पडलेली आहे आणि त्याचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे मला खरं तर बाकीचे व्हिडिओज करता येत नाहीत, तर म्हणून मी दाखवते मी काय करत आहे काय नाही. तर अशा प्रकारे पोर्चमध्ये सगळं साहित्य पडलेलं आहे, बघू शकता. तर मी नंतर तुम्हाला दाखवेलच मी पूर्ण झाल्यावर की मी काय तयार केलेलं आहे एका साईडला आणि कशासाठी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील खरेदी बघूया. तर अशा प्रकारे फ्लॉवर पॉट खरेदी केलेली आहे. ही सुद्धा मिशो ॲपवरून मागवलेली आहेत आणि आम्हाला वाटलं होतं की साईज कशी निघते आणि कशी नाही. तर याच्यामध्ये जे 2 आहेत ते छोटे आहे थोडे आणि एक खूप छान मोठा मिळालेला आहे आणि क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे. तर बघा आज म्हटलं गार्डनमध्ये आली तर अचानक मला झाडाला एवढी फुलं दिसली ना तर मलासुद्धा खूप भारी वाटलं. कारण काम सुरू आहे आणि कामामध्ये थोडं झाडांकडे दुर्लक्ष होतं, परंतु झाडं माझी आवडीची आहेत तर त्यांची काळजी मात्र मी रेग्युलरमध्ये घेत असते बरं का. आणि भरपूर कळ्या दिसल्या होत्या, पण आज जेव्हा बघितलं इतकी फुलं दिसली मला झाडाला तर म्हटलं माझं मन राहावे ना, म्हटलं आज फुलं तोडायची आपल्याला, परंतु आधी सुरुवातीला आपण शूटिंग करून घेऊया मग फुलं तोडून घेऊया. आज आहे सोमवती अमावस्या आणि पूजेकरता मला फुलं तर हवीच होती, पण अशा प्रकारे झाडांना भरपूर फुलंही लागलेली आहेत. बघू शकता लिहिलेल्यासुद्धा छान गुलाबी आणि पांढरी अशा प्रकारची फुलं आलेली आहेत. पावसाळ्यामध्ये रेन लिलीला भरपूर प्रकारची फुलं यायला लागतात. त्यामध्ये माझ्याकडे गुलाबी, पांढरा, पिवळा अशी 3ही कलर आहेत आणि 3ही झाडांना आता फुलं यायला लागलेली आहेत. हा गुलाब आहे तर खूप सुंदर आहे, कलरसुद्धा अगदी छान आहे. बेबी पिंक कलरचं फूल आहे, त्याला कळ्या आणि फुलं यायला लागलेली आहेत. तर हे एका फांदीपासून तयार केलेलं झाड आहे बरं का. याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर याची ग्रोथ कशी झाली, कसं कटिंग केलं होतं आणि कशा प्रकारे वाढ झाली. त्याच्यानंतर मोगऱ्याला, जास्वंदाला आणि चाफ्याला अशा प्रकारे विविध आज फुलं खूप म्हणजे गार्डन खूप भरलेलं आहे. तर बघा आता अजून माझं तरी मी एवढं काही काळजी सध्या घेणं होत नाही, नॉर्मली घेत आहे आणि काही दिवसानंतर तुम्हाला आणखीन झाडांमध्ये भर दिसेल आणि फुलंसुद्धा खूप दिसतील बरं का. कारण मी बऱ्याचशा गोष्टी आता करणार आहे पुढे जाऊन. तर चला आज पूजेला फुलं तोडली ती बघूया कोणकोणत्या प्रकारची फुलं तोडलेली आहेत. आज सोमवती अमावस्या होती तर घरामध्ये कामं सुरू आहेत, त्यामध्ये पूजा करायची होती. तर बघा आज खूप मला म्हणजे वाटलं की आज सोमवार आहे आणि चला आता आपण अशा प्रकारे
शिवपिंडीची पूजा करूया. तर बघू शकता कशा प्रकारे पूजा केलेली आहे. तर तुम्हाला आजची दिलेली माहिती आहे, आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.